परेश मोकाशी हे असं नाव आहे की ज्याने आत्तापर्यंत 3 नॅशनल अवॉर्ड फिल्म केलेले आहेत। यामध्ये वाळवी असेल, हरजादी फॅक्टरी असेल किंवा एलिझाबेथ एकादशी असेल, अशा डायरेक्टरचा चित्रपट ज्याने आत्तापर्यंत उत्तम चित्रपट दिले आहेत। ज्याचा आत्ता रिसेंटली जो येऊन गेला तो नाच गं घुमाल असेल। त्यानंतर त्याच्यासोबत अशी व्यक्ती प्रशांत दामले की जो ज्याला रंगभूमीवर पाहणे म्हणा किंवा चित्रपट पाहणे म्हणा, त्याचा हे एक पर्वणी असते। असे 2 नावं ज्या फिल्मशी जोडले जातात आणि ज्या पद्धतीने जे आहे ते एक प्रमोशन म्हणा किंवा त्या गोष्टी ज्या आहेत की प्रत्येक प्रमोशनमध्ये कुठेही स्टोरी त्या चित्रपटात रिव्हील न करणे म्हणा किंवा ह्या गोष्टी असतील, अशा जो चित्रपट आहे याची उत्सुकता जेव्हा ताणली जाते तेव्हा वर्षाच्या सुरुवातीला जो आहे आपण 2025ला हे सगळं कामं ठेवून जेव्हा आपण जो आहे चित्रपटगृहात जातो तर तेव्हा असा काही चित्रपट पाहावा लागेल अशी कल्पना देखील मी केली नव्हती। तर या चित्रपटाची कसा आहे नेमका ते चित्रपट आपण ते पाहणार आहोतच। तर सुरुवातीला जर थोडक्यात स्टोरी सांगायची झाली तर मुळातच जो चित्रपट आहे तो एका नाटकावर जो आहे त्याचं माध्यमांतर झालेलं आहे, म्हणजे नाटकाचा चित्रपट झालेला आहे। म्हणजे 2001 साली जो नाटक होतं तेच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, त्याच नाटकावर आधारित हा जो आहे हा चित्रपट आहे। त्यावेळेस देखील परेश मोकाशी यांनीच या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं। स्टोरी तीच आहे की 1942 सालातलं जे काही युद्धजन्य परिस्थिती असेल म्हणा किंवा जे काही हिटलर आणि चर्चिल यांचं जे काही युद्ध होतं तर त्या दरम्यानची ही स्टोरी आहे की जे आहे ते जर्मनीमध्ये बॉम्ब कसा बनवायचा याचं जे आहे ते बनवत असं अशी माहिती हिटलरला कळते। मग हिटलर ते बॉम्ब कसा बनवतात याचं जे आहे ते नोट्स घ्यायला किंवा तिथं फॉर्म्युला आणायला जातो आणि ते घेऊन येत असताना त्याचं जे विमान आहे ते कोकणातील बोंबिलवाडी या छोट्याशा गावात जे आहे ते तिथं येऊन आदळतं म्हणा किंवा तिथं पडतं आणि मग काय धमाल जी आहे उडती। कारण का तिथं जे आहे ते एक कुटुंब दाखवलं आहे की जे कोकणातलं एक कुटुंब आहे ज्यांना नाटकाविषयी आवड आहे आणि त्यांना काय करायचं आहे, त्यांचं त्या दिवशी नाटक सादर होणार आहे। आणि त्यावेळेस नेमका तिथं जो आहे तो हिटलर जो आहे तो एका इंग्रज अधिकारी जे आहे ते इंग्रज अधिकारीच्या पेटेमध्ये तिथं लपून बसलेला असतो किंवा तिथं तो येतो। अशा पद्धतीची जी आहे ती स्टोरी दाखवण्यात आलेली आहे चित्रपटाची। हे पूर्ण स्टोरी सांगण्यात काय त्याच्यामध्ये अर्थ नाही किंवा खूपच त्याच्यामुळे काय होईल आपला रिव्ह्यू जो आहे तो मोठा होईल। पण थोडक्यात सांगायचं चित्रपटाविषयी झाला, मेन मुद्दा आहे की चित्रपट नेमका कसा आहे, तुम्ही तुमचे नवीन वर्ष या चित्रपटासाठी दिला पाहिजे का। तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या नवीन वर्षाची सुरुवात अशा चित्रपटाने करू नये। कारण का मुळातच जो आहे चित्रपट आहे साधारणतः 1 तास 40 मिनिटाचा, म्हणजे चित्रपट देखील काय आहे तो छोटा आहे। परंतु जर पाहिलं तर कुठंतरी फर्स्ट हाफमध्ये चित्रपट म्हणजे फर्स्ट हाफ बघत असतानाच जवळजवळ असं वाटत होतं की आता इथून उठून जावं। म्हणजे अशा लेवलची जी आहे ती कॉमेडी म्हणा किंवा अशा पद्धतीचा जो प्लॉट चाललेला असतो। म्हणजे पहिले 1-2 मिनटं जेव्हा प्रशांत दामले येतात तेव्हा कुठे थोडंसं जी आहे ती कॉमेडी होती, पण जसा जसा थोडासा तिथून प्रशांत दामलेचा प्लॉट संपतो आणि जो पुढचा जो प्लॉट आहे तो चालू होतो त्यावेळेस अक्षरशः कोणत्या प्रकारचं हसू येत नाही किंवा जो अद्वैत दादरकरची जी भूमिका साकारली आहे इंग्रज अधिकाऱ्याची की ज्याला बाबा नाटकाविषयी प्रेम असतं, तर तो जो काही प्रसंग आहे तो एवढा ताणला गेला असं वाटतं की तिथं कोणत्याही प्रकारचं हसू येत नाही आहे किंवा नेमकं हे का चाललं आहे आणि काय चाललं आहे असा प्रश्न एक प्रेक्षक म्हणून पडताना आपल्याला दिसतो। तर अशा पद्धतीने फर्स्ट हाफ लवकर संपतो, कारण चित्रपटच मत छोटा असल्यामुळे फर्स्ट हाफ संपून जातो। सेकंड हाफमध्ये मग त्या नाटकाच्या जी काही फॅमिली आहे जे कोकणातली बोंबिलवाडीमधली तिथं जेव्हा हिटलर येतो आहे तर हिटलर जो आहे तो पकडला जातो म्हणा किंवा पोलीस चौकीत तो सापडतो। मग वेगवेगळे लोक हिटलर बनून येतात किंवा काय गमती जमती घडतात किंवा चर्चिल तिथे येतो तेव्हा काय गमती जमती घडतात अशा दाखवल्या आहेत। पण आपण पाहतो की सेकंड हाफ कुठंतरी जो आहे थोडाफार आहे, म्हणजे मी म्हणतो शेवटचे 5 ते 10 मिनटं कुठंतरी थोडासा कॉमेडी वाटतो। परंतु काय आहे की नाटकाचं रूपांतर जेव्हा चित्रपटामध्ये होत असताना कुठेही चित्रपट पाहतोय असं वाटत नाही, एक ते नाटकच परत आपण पाहतोय असं वाटतोय। त्याच्यामधले कलाकार असेल, मनमीत प्रेम असेल, त्यानंतर ऋतिका श्रोत्री असेल किंवा वैभव मांगले असतील, यांचे जे काही कलाकार घेतलेत ना त्यांनी कुठं असे वेगळे काही एफर्ट त्याच्यामध्ये
त्यांनी घातलेत किंवा काही वेगळं असं ती भूमिका करण्यासाठी केलं आहे असं आपल्याला कुठंही याच्यामध्ये वाटत नाही आहे. कारण जेव्हा परेश मोकाशी हे नाव ऐकून जेव्हा आपण चित्रपटाला ज्या माणसाने आपल्याला हे चित्रपट देऊन एका विशिष्ट उंचीला नेऊन ठेवलेलं असतं किंवा आता इथून पुढंच आपल्याला जे आहे मी माझे चित्रपट दाखवणार, जेव्हा अशी माणूस मुक्काम पोस्ट भूमिलासारखा चित्रपट आणून इथून माणसं डायरेक्टली झिरो आणून ठेवते, तर कुठंतरी हे खूपच एक डिसअपॉइंटमेंट जी आहे ती या निमित्ताने माझी झालेली आहे किंवा एक प्रेक्षकाची होताना आपल्याला दिसते. कुठं ह्या चित्रपटात गाणं नाही आहे, म्युझिक आहे ते पण जेमतेम आहे. त्यानंतर लोकेशन आहे ते काही खूप असे लोकेशन असे याच्या चित्रपटात मला दिसत नाही आहे, खूप जेमतेम दिसतात. म्हणजे जी काही थोडीफार आपल्याला वाटते की प्रशांत दामलेंना ब्रँडिंग करून जी काही चित्रपट पुढे नेला आहे किंवा त्याची ब्रँडिंग केली आहे त्या पद्धतीने कुठेही तेवढासा स्क्रीन टाईम हा प्रशांत दामले यांना दिलेला दिसत नाही आहे. त्यानंतर वैभव मांगलेची थोडीफार जी कॉमेडी म्हणा किंवा मनमित प्रेमची थोडा वेगळं लहेजा आहे ती थोडीफार कॉमेडी दिसते, पण ही कॉमेडीसाठी चित्रपट पाहणे हे कुठेही म्हणतो की एक प्रकारचं जे आहे ते योग्य नाही आहे किंवा ते सक्सेसफुल. म्हणजे तुम्ही जर असा विचार करत असाल की मी फॅमिलीला घेऊन पूर्ण जे आहे ते 1,500-2,000 तिकीट खर्च करून जे आहे ते फॅमिलीला घेऊन जाईन एक एंटरटेनमेंट किंवा फॅमिली एंटरटेनमेंट चित्रपट पाहायला मिळेल, तर असा कोणत्याही प्रकारचा एंटरटेनमेंट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे काय होतं की बऱ्याच अंशी एक प्रेक्षक म्हणून जे आहे ते कुठंतरी डिसअपॉइंटमेंट या चित्रपटाच्या माध्यमातून जी आहे ती होते. मग लोकेशन वगैरे देखील ह्या गोष्टीसुद्धा काही नाही आहे. त्यानंतर जे आहेत ते डायलॉगसुद्धा एवढे म्हणजे काही विनोद तर असे आहेत की कुठेतरी असं वाटतं की हे खूपच म्हणजे बालिश पद्धतीचे विनोद आहेत किंवा हे विनोद सगळ्यांना माहिती आहे अशा पद्धतीचे ते विनोद त्या ठिकाणी जे आहे ते घेतलेले आहे. म्हणजे एकंदर असं प्रेक्षक म्हणून किंवा एक एवढं पाहिलं असं वाटतं की 2001 सालीच जर याचं चित्रपट झाला असता तर ते चालण्याचे चान्सेस जास्त होतं असं वाटतं. किंवा आत्ता त्याने जर नाटक परत आणलं असतं तर ते चाललं असतं, पण ज्या पद्धतीने नाटकाचं फिल्ममध्ये रूपांतर झालं आहे ते कुठेही सक्सेसफुल झालं आहे असं वाटत नाही. त्यामुळे मी या चित्रपटाला देतो 5 पैकी 1 स्टार. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामुळे मी व्हिडिओ सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की 2025मध्ये मराठी चित्रपट इंडस्ट्रीजच्याकडून एवढ्या खूप अपेक्षा असताना या चित्रपटाने एवढी क्रेज तयार झाली असताना या चित्रपटाकडून ही अशी डिसअपॉइंटमेंट होणे किंवा 2025ची अशी सुरुवात होणे अनपेक्षित आहे. तर होप्स की आपण 2025मध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून जे काही चांगले चित्रपट येऊ घातलेले आहेत त्या चित्रपट नक्की चांगली कमाई करतील किंवा चांगली यशस्वी होतील त्यासाठी आपण शुभेच्छा देऊया.